स्पेंड करावं लागेल. मग ती स्पेंड करणारी एनर्जी कशी स्पेंड करणार आपण? ह्याला जर 1 न्यूटन फोर्सने मी ढकललं आणि ही गोष्ट 1 मीटर पर्यंत पुढे सरकली, मग त्या 1 मीटर पर्यंत पुढे सरकलेल्या गोष्टीला मग आपण त्याला जी लावलेली एनर्जी आहे त्याला आपण जूल म्हणतो. कोण? हे शास्त्रज्ञ आहे. कधीच युनिट कॅपिटल मध्ये नसतं, युनिट स्मॉल लेटर मध्ये असतं. त्याचं डिनोशन कॅपिटल मध्ये असतं. मग त्याला जर आपण नाव दिली असेल तर युनिट असतं स्मॉल मध्ये. ते जूल्स म्हणजे हे त्याचं शास्त्रज्ञाचं नाव झालं. ठीक आहे, ते मी सांगितलं की जूल जे आहे ते युनिट आहे आणि जूल म्हणजे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. आपण नाव कधी पण कशामध्ये लिहितो? फर्स्ट लेटर कॅपिटल असतं. हे झालं ग्रॅव्हिटिकल. ठीक आहे. तर एक गोष्ट मी परत सांगतो मी तुम्हाला. एक गोष्ट जर मी 1 न्यूटन फोर्सनी 1 मीटर पर्यंत पुढे ढकलली तर त्याच्यासाठी मला जी एनर्जी लागणार आहे ती असते 1 जूल. किती असते? 1 जूल. पण इथं पण तेच होते. इथं काय होते? चार्ज आहे. चार्ज म्हणजे 3.24 into 10⁻18 इलेक्ट्रॉन्स चा एक बंडल आहे. इज इक्वल टू 1 कोलम. इज इक्वल टू 1 कोलम. त्याचा एक बंडल आहे. एक कोलम जे चार्ज एवढा आहे त्या एक कोलम चार्ज जे आहे, एका कोलम चार्जला मला किती एनर्जीने ढकलायचं आहे? एक कोलम काय करणार आहे? ते प्रेशर क्रिएट करणार आहे दुसऱ्या ह्याच्यावर. मग मला व्होल्टेज येतं काय ते समजून सांगतो तुम्हाला. थोडं अवघड कन्सेप्ट आहे पण एकदम क्लिअर होऊन जाईल. जूल, 1 जूलने जर मी एक चार्ज पुढे ढकलला आपल्या इलेक्ट्रिकल्स ह्याच्यामध्ये, हे जे मी सांगितलं जूल म्हणजे काय सांगितलं? 1 मीटर 1 न्यूटन फोर्सनी 1 मीटर पुढे ढकलली. सपोज 2 जूल्स म्हणजे किती? एकच गोष्ट आहे, तीच गोष्ट आहे, ती गोष्ट आहे. आणि त्याच गोष्टीला 1 मीटर सरकवलं मी पुढे, पण 2 न्यूटन फोर्सनी. किती फोर्सनी? 2 न्यूटन फोर्सनी मी ती गोष्ट त्याच ठिकाणी त्या ठिकाणाहून 1 मीटर पर्यंत सरकवले. किती? एकच मीटर. 2 न्यूटन पर मीटर. आता न्यूटन पर मीटर, न्यूटन पर मीटर, न्यूटन पर मीटर दिलं आपण सांगतोय. त्यामुळे न्यूटन पर मीटरला एक युनिट दिलं. काय दिलं? जूल. कोणी सापडलं ते जूल युनिट? ते जूल्स न सापडलं. जूल्स हे शास्त्रज्ञांनी सापडलं, त्यामुळे त्याला आपण काय दिलं? त्याचं युनिट दिलं न्यूटन. इथं 1 मीटर सरकवलं मी, पण किती फोर्सनी? 2 मीटर फोर्स, 2 न्यूटनच्या फोर्सने आपण एक गोष्ट 1 मीटर पर्यंतच वापस डिस्प्लेस करतो. समजले का? समजले का? हो. हां हो. का फास्ट वाले? नाही समजले? काय समजले? की 1 न्यूटन फोर्सनी जर मी एक गोष्ट तीनदा का हे करतोय? कारण ते आपल्या डोक्यावर हॅमर होते. तीनदा हे होतं. हॅमर झाल्यामुळे ते आपल्याला लक्षात येतं. त्यासाठी मी सांगतोय. हे झालं 1 जूल. आता मी एनर्जी किती आपण व्होल्टेज म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला. व्होल्टेज म्हणजे एक कोलम चार्ज आहे. एका कोलम चार्जला किती जूल्स मी एनर्जी लावतोय? किती जूल्स एनर्जी लावतोय त्याला पास होण्यासाठी, त्याला म्हणतो आपण व्होल्ट. हे जरा नवीन आहे. हे कोणतंच तुम्हाला आपल्याकडे आतापर्यंत शिकवलं नाही आपल्याला. ठीक आहे, मी सांगतो ते. या जूल पर कोलम, जूल पर कोलम हे कोण सापडलं? व्होल्टनी सापडलं. त्यामुळे व्होल्टला आपण हे केलं, त्याचं युनिट दिलं व्ही. बरोबर आहे? जूल पर सेकंड म्हणजे आपण एक कोलम चार्ज आहे. तर कोलम चार्ज म्हणजे 6.24 into 10⁻18 इलेक्ट्रॉन्स हा एवढा एक चार्ज आहे. एक चार्ज आहे. त्या एका चार्जला फ्लो होण्यासाठी किती जूल्स लागणार आहे ते सांगितलं व्होल्टनी, आणि त्याला म्हणतात व्होल्टेज. समजलं का? थोडा वर चाललंय. हा येतो ते पण घेतो नेक्स्ट सेमिस्टर. नेक्स्ट केला ते पहिल्यांदा एक कॉन्सेप्ट दिलं काय करणार. हां कंटिन्यू करणार ना. कंटिन्यू. एक मीटर आणि मीटरचं समजलं का? जूलचं समजलं का? हो. हे जूल, 1 जूल म्हणजे नेमकं काय ते समजलं का? हो समजलं. आता हे आपल्या सगळ्या प्रायमरी याच्यामध्ये येतो.
एक बॅटरी आहे, बॅटरीमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स एकामेकांना ढकलत आहेत. इमॅजिन करा सगळे काय करायचं, एक बॅटरी आहे, एकामेकांना इलेक्ट्रॉन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते एकामेकांना ढकलत आहेत, ते ढकलण्याची जी एनर्जी आहे ते प्रत्येक कोलमनी किती एनर्जी आहे, एक कोलमला विचारलं तू किती एनर्जी हे केलीस, वोल्टने काय विचारलं, आपला वोल्ट जे आहे शास्त्रज्ञ त्यांनी एका कोलमला विचारलं, एक त्यापैकी कोलम बघ घेतला, बाबा ये तू बाहेर आला, बाहेर कोलम आला, बाहेर कोलम आला बाहेर, त्याला विचारलं तू किती एनर्जी स्पेंड केलीस दुसऱ्या इलेक्ट्रॉन्सला ढकलायला, ते इमानदार होता, त्यांनी म्हणलं मी 1 जूल एनर्जी स्पेंड केली. कोणी एका इलेक्ट्रॉन्सनी 1 जूल एनर्जी स्पेंड केली, बरोबर. मग त्या 1 जूल इलेक्ट्रॉन्स जी एनर्जी एका कोलमनी स्पेंड केली त्यालाच आपण वोल्ट म्हणतो. कोण होता, 1 वोल्ट. या सगळ्या इलेक्ट्रॉन्सपैकी एका इलेक्ट्रॉन्सला बाहेर घेतलं मी, एका कोलमला, इलेक्ट्रॉन्सला नाही, एका कोलमला बाहेर घेतलं मी, एका कोलमला विचारलं तू या बॅटरीमध्ये दुसऱ्या इलेक्ट्रॉन्सकडे ढकलण्याची, पुश करण्याची किती हे केलीस, एनर्जी दिली, तर 1 जूल एनर्जी मी दिली त्याला. काय केली, 1 जूल एनर्जी दिली, त्या एनर्जीला आपण म्हणतो वोल्ट. ठीक आहे. आता आपण आतापर्यंत काय काय शिकलो ते सांगतो. आपण फर्स्ट शिकलो करंट म्हणजे काय. करंट म्हणजे काय, आपण त्या ह्याची इलेक्ट्रॉनची स्पीड पाहतोय, बरोबर. तर ती स्पीड कशी पाहतो आपण, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, मीटर पर सेकंड. एका मीटर किती सेकंदामध्ये एक करतो, ही आहे स्पीडची आहे. तर एवढं आपण डायरेक्ट करंट करूया. किती इलेक्ट्रॉन्स, किती कोलम एनर्जी स्प्रेड केली आपण पुढे, एक कोलम केली एनर्जी किती सेकंड मध्ये, एका सेकंड मध्ये, त्याला आपण 1 एम्पियर म्हणतो. करेक्ट. आता व्होल्टेज कडे जाऊ. व्होल्टेज हे आहे एक कोलमनी किती एनर्जी स्पेंड केली, एनर्जी म्हणजे जूल, आपण मधून लावलेली एनर्जी म्हणजे जूल. 1 जूल एनर्जी मी एका इलेक्ट्रॉननी स्पेंड केली, तर ते असतो 1 वोल्ट. डिफरन्स किती असतो त्याचा, 1 वोल्ट. ठीक आहे. हे झालं 2. आता आपण तिसरी एक पॅरामीटर बघू. तिसरा पॅरामीटर आहे पॉवर. पॉवर म्हणजे काय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, बरोबर. आता पॉवर म्हणजे फिजिकली समजून घ्या तुम्ही. हे कंडक्टर आहे, त्या कंडक्टर मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हे कंडक्टर, 2 जर सेल असतील, 2 जर पॉवर सोर्स आहे, इकडे एक पूर्ण भरलेली बकेट आहे, बकेट समजूया, बकेट. इकडे पूर्ण भरलेली बकेट आहे, इथं अर्धी भरलेली बकेट आहे, आणि या दोघांना जॉईन केलं तर काय होतं, इक्वल होतं. दोन्ही अर्धा अर्धा हे 2 जॉईन केल्यानंतर, बरोबर. हे आहे पोटेन्शियल डिफरन्स. इथं पोटेन्शियल किती आहे, जास्त आहे, आणि इथं पोटेन्शियल कमी आहे. मग पॉवर म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. व्होल्टेज पर पोटेन्शियल, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला येते पॉवर, I/V, बरोबर. हे I चा फॉर्म्युला काय, कोलम, आणि V चा फॉर्म्युला काय, V चा फॉर्म्युला जूल पर सेकंड. तेच घेऊ आपण, काय, कोलम पर सेकंड मल्टिप्लाय बाय जूल अपॉन कोलम. कोलम गेट कॅन्सल, कोलम गेट कॅन्सल, काय झालं, जूल पर सेकंड. एका सेकंदामध्ये किती जूल आपण यूज केली त्याला म्हणतो आपण पॉवर. काय म्हणतो, पॉवर. एका सेकंदामध्ये किती जूल आपण एनर्जी यूज केली त्याला म्हणतो पॉवर. ठीक आहे. हे झालं जूल पर सेकंडचं. पुन्हा त्याच्यानंतर आपण आता येलो आपण एनर्जीकडे. आता कोणती कन्सेप्ट बघणार आहे, जी मेन कन्सेप्ट सांगायची मला तुम्हाला ती सांगायची, वॅट आवर काय आहे. ठीक आहे. एनर्जी म्हणजे काय, पहिल्यांदा सांगितलं, एनर्जी म्हणजे काय, 1 जूल, बरोबर. 1 जूल म्हणजे एनर्जी. ठीक आहे. जूल मध्ये आपल्याला हे करायचं. मग एनर्जी आणि आणखी आपला फॉर्म्युला काय सांगतो, T * टाइम. टाइम काय आलं ते सांगतो आता. आता जेव्हा एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला जूल करायचा आहे, P चा फॉर्म्युला आला जूल पर सेकंड.
जूल पर सेकंड म्हणजे काय जूल पर टाइम पॉवरचं हे काय झालं जूल पर टाइम मल्टिप्लाय बाय टाइम टाइम गेट कॅन्सल राहिली एनर्जी आता समजलंय मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे समजलं नाही लास्टचं डबल सांगतो आपल्याला घुमून फिरून कशावर यायचं एनर्जीवर यायचं बरोबर कशावर यायचं एनर्जीवर एनर्जी कशावर एनर्जीचे युनिट काय जूल बरोबर मी आता एक एनर्जीचे युनिट जूल आहे तर मी याला डिवाइडेड बाय टाइम करतो आणि मल्टिप्लाय बाय टाइम करतो डिवाइड केलं तर याला कशाला नाही करायचं डिवाइडेड बाय टाइम मल्टिप्लाय बाय टाइम याचे इक्वेशन बदललं का नाही बदललं का टाइम गेट कॅन्सल राहते एनर्जी जूल पर टाइम काय असतो पॉवर पॉवर मल्टिप्लाय बाय टी पॉवरचं युनिट काय बाय मल्टिप्लाय बाय आवर्स त्यामुळे वॅट इनटू आवर्स समजलं वॅट इनटू आवर काय असतं ते सांगितलं आता पहिल्यापासून आपण रिपीट करू सगळं एकदा रिवाइज करू स्टार्टिंग कशाने केली आपण स्टार्टिंग कशाने केली एका टोल नाक्याने केली कशाने गेली एका टोल नाक्याने गेली टोल नाक्यावरचे कार्स बघितले कार्सला आपण काय म्हणतो 1 कोलम पर सेकंड काय कोलम पर सेकंड म्हणजे एम्पियर हे कशाचं युनिट आहे कशाचं युनिट आहे करंट ठीक आहे करंट म्हणजे काय कोलम पर सेकंड म्हणजे 1 आणि व्होल्टचं युनिट काय जूल किती एनर्जी आपण लावली एका कोलमने किती एनर्जी लावली एका कोलमने किती एनर्जी लावली एका कोलमने किती एनर्जी लावली त्याला आपण म्हणतो व्होल्ट एक कोलम आहे एक व्यक्ती आहे त्याने किती अभ्यास केला किंवा किती त्याने एफर्ट लावला कोणत्या गोष्टीमध्ये त्याला म्हणतो आपण व्होल्ट काही क्लिअर आहे सगळं हो इथं हे नाही चालू म्हणजे ह्याचे कोणते मार्क्स कटणार नाहीये किंवा काही होणार नाहीये त्यामुळे एकदम शिक्षकांना आपण कसं होतो बोलतो किंवा काही बोलत नाही ठीक आहे इथं हमखास कोणी पण काही पण विचारा काही समजत नसेल तर सांगा शेवटचं एनर्जीचं इक्वेशन डबल सांग एनर्जीचं इक्वेशन सांगू हो. बरं ठीक आहे पर्यंत वापस जातो नाही आणि पॉवरचं काय पॉवर नेमकं काय पॉवर काय असते जूल पॉवर काय असते पॉवर काय असते कशामुळे इक्वल आहे कशामुळे हे व्होल्टेज जे आहे पोटेन्शियल डिफरन्स आहे विज्युअलाइज करा सगळं पोटेन्शियल डिफरन्स आहे बॅटरी आहे बॅटरी मध्ये एवढे होते इलेक्ट्रॉन्स आहेत इलेक्ट्रॉन्स एकमेकांना ढकलले इलेक्ट्रॉन्स एकमेकांना ढकलले आणि ते ढकलणारे इलेक्ट्रॉन्स एका कोणत्या एक कंडक्टर मधून ढकलल्या चालले ठीक आहे मग इथं काहीतरी डिफरन्स तयार व्हायला दोघांमध्ये आता इथे इलेक्ट्रॉन्स खूप सारे आहेत आणि हे जी बॅटरी आपण जी लाईट लावणार आहे त्या लाईट मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात का पहिल्यापासून तेवढे प्रमाणात या लाईट मध्ये जी इलेक्ट्रॉन्स आहे ते कमी आहे तेवढी लाईट आहे सपोज हिला लाईट समजू आपण या लाईट मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत कमी आहेत काय इलेक्ट्रॉन्स कमी आहे आणि या इलेक्ट्रॉन्स इथले इलेक्ट्रॉन्स भरलेले इलेक्ट्रॉन्स जास्त इलेक्ट्रॉन्स त्याच्यातून फ्लो होण्याचं कारण काय कारण इथं जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत इथं गर्दी झालेली आहे जास्त इथं गर्दी झालेली आहे जास्त ठीक आहे इथं गर्दी झालेली आहे जास्त मग ते इलेक्ट्रॉन्स इथं फ्लो होतात ठीक आहे मग ते फ्लो होण्याची स्पीड म्हणजे असते एम्पियर त्या इलेक्ट्रॉन्स किती स्पीडने फ्लो होईल स्पीड इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्याची स्पीड म्हणजे असते एम्पियर त्या इलेक्ट्रॉन्सला फ्लो करण्यासाठी जे व्होल्टेज लागणार आहे जे आपल्याला फोर्स लागणार आहे जे एनर्जी लागणार आहे त्याला म्हणतो आपण व्होल्ट ठीक आहे आणि जेव्हा स्पीडचं म्हणजे आयचं करंटचं आणि व्होल्टेजचं मल्टिप्लिकेशन घेतलं मल्टिप्लिकेशन काय घ्यायचं ते सांगतो तुम्हाला एक इथं प्रेशर दिलेलं आहे या प्रेशर आणि इतर त्याची स्पीड या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतल्यावर आपल्याला येणार आहे पॉवर पॉवर म्हणजे आपण आतापर्यंत काय यूज केलं या इलेक्ट्रॉन सर्किटसाठी आपण काय यूज केलं ते भेटणार आहे आपल्याला कशाने पॉवरने बरोबर पॉवरचे युनिट काय वॅट कोणी काढले ते वॅट
या शास्त्रज्ञांनी काढले, त्यामुळे याचं युनिट आहे वॅट. ठीक आहे. पॉवर झालं. आता पॉवर समजलं का? काय पॉवर समजलं का? पॉवर समजलं का? तोपर्यंत तो म्हणणार नाही, तोपर्यंत तेच प्रश्न विचारले, मी तेच वापस करतो, तेच करतो. पॉवर समजलं का? 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 मग जा बाय. कंटिन्यू. पुढला कंटिन्यू. अरे समजलं नाही तर सांगा रे. पुढला कंटिन्यू. आपण आता शिकलो काय? पॉवर. वापस त्याच्यावर चालू. शिकलो काय? पॉवर. ठीक आहे. पॉवर इनटू टाइम का घेतो आपण? कारण एनर्जीचा आपल्याला यूज पॉवरचं जर मी इकडे पुट केल्या, काय इक्वेशन्स जर इथं पुट केल्या, हे जे इक्वेशन्स मी इथं पुट केल्या, तर काय भेटतं पॉवर मध्ये मला? पॉवर इज इक्वल टू I इंटू V. आयचा फॉर्म्युला काय सापडला आताच? कोलम पर सेकंड. तेच टाकून कोलम पर सेकंड मल्टिप्लाय बाय जूल पर कोलम. जूल पर. एका कोलमने किती जूल्स एनर्जी यूज केली? एका कोलमने किती जूल्स एनर्जी यूज केली ते करू आपण. एका कोलमने म्हणजे C किती जूल्स एनर्जी यूज केली म्हणजे J. इथं कटतं काय? कोलम एक कॅन्सल राहतं. पॉवर म्हणजे जूल्स पर सेकंड राहतं. पॉवर म्हणजे जूल्स पर सेकंड. एका सेकंदामध्ये किती पॉवर आपण किती एनर्जी यूज केली, एका सेकंदामध्ये आपण किती एनर्जी यूज केली त्याला म्हणतो आपण पॉवर. समजलं का कॉन्सेप्ट? मला काय म्हणायचं ते? एका सेकंदामध्ये किती जूल्स एनर्जी आपण यूज केली त्याला म्हणतो आपण पॉवर. आणि आपल्याला काढायचं काय? एनर्जी पाहिजे आपल्याला. फक्त एनर्जी. आपण बिल कशाचं देणार आहे? आपण एनर्जीचं बिल देणार आहे. पॉवर 1 जूल पर सेकंड. 1 जूल पर सेकंड म्हणजे पॉवर येतं. ते आपण I इंटू V म्हणतो ना, ते हेच आहे. I इंटू V कशामुळे आलं ते सांगतो तुम्हाला. हा तेच पुट करून काढले ना, मी पुट केलं ना. इंटू I ला C बाय S पुट केलं, ते J बाय C पुट केलं. ते पुट करूनच माझी ही इक्वेशन भेटते. काय भेटले? जूल्स पर सेकंड. एका जूल्स मध्ये आपण किती सेकंड यूज केला त्याला म्हणतो आपण पॉवर. ठीक आहे. आपण किती सेकंद यूज केलं त्याचे आपण पैसे देणार आहेत का? MSCB ला कशाचे पैसे देतो? पैसे कशाचे देतो आपण? एनर्जी यूज करण्याचे पैसे देतो. कशाचे? एनर्जी. म्हणजे आपल्याला फक्त प्युअर एनर्जीचे पैसे द्यायचे. किती सेकंदामध्ये यूज केली ते तुम्ही तुमचं बघून घ्या. पण मला पैसे कशाचे द्यायचे? एनर्जीचे पैसे द्यायचे. ठीक आहे. मग एनर्जीचे पैसे देण्यासाठी मला इथं करावं काय लागणार आहे? एनर्जी म्हणजे असते जूल्स. ठीक आहे. एनर्जीला मी जर डिवाइडेड बाय टाइम केला, डिवाइडेड बाय टाइम केला की याच्यावर अन्याय होतो. मग इक्वेशन बिघडतं. ही एनर्जी आहे का? एनर्जी नाही, ही काय? पॉवर आहे. हो. काय एनर्जी नाही? ही जूल्स पर सेकंड ही पॉवर आहे. मग याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून त्याला आपण काय करतो? मल्टिप्लाय बाय T करतो. हे आता ही दोघं करतात ना एनर्जी. बरोबर. एनर्जीचा फॉर्म्युला काय? जूल्स. ठीक आहे. मग हे दोघं जण कटतात आणि त्याच्यावर राहतात जूल्स. त्यामुळं वरती लिहितो एनर्जी म्हणजे काय? 1 जूल. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे काय? 1 जूल. एनर्जी म्हणजे 1 जूल. आपल्याला पैसे कशाचे द्यायचे? MSCB ला पैसे कशाचे द्यायचे? एनर्जी यूज केलेली. आपण मग ते सेकंडचं याचे कशाला कॉम्प्लिकेशन करायचं? त्यामुळं त्याला आपण जर सेकंड जर डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का? नाही. फरक पडणार नाही. त्यामुळं आपण त्याला सेकंडनी किंवा टाइमनं. सेकंड काय? एक टाइम आहे. बरोबर. एक टाइम आहे. टाइमनं जर मल्टिप्लाय डिवाइड केलं त्याला असं म्हणता येईल. त्याला जर टाइमनं मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काही फरक पडणार का? इक्वेशन इनबॅलन्स झाले का? इनबॅलन्स झाले का? नाही. इक्वेशन इनबॅलन्स नाही झालं. मग हे का करायचं असं? कारण जूल्स अपॉन
टाइमचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे पॉवर. जूल्स अपॉन टाइम म्हणजे काय असते पॉवर. कशाने मी प्रूव्ह केलं P = V into I. V into I ने प्रूव्ह केलं की जूल्स बाय पॉवर असते. बरोबर. मग ह्याला आपण रिप्लेस करू P न मल्टिप्लाय बाय टाइम. P मल्टिप्लाय बाय टाइम. P चं युनिट काय वॅट. टाइमचं युनिट वॅट म्हणजे आणि टाइम जे आहे ते आपण मल्टिप्लिकेशन असल्यामुळं आपण त्याला आवर्स मध्ये घेऊ. आपण जास्त तर कशामध्ये घेतो सेकंदामध्ये घेतो. बरोबर. आता हे पण सांगतो तुम्हाला इथं आवर का घेतलं सेकंड का नाही घेतलं. आवर्स का घेतलं असेल एनी गेस. आवर्स का घेतलं सेकंड का नाही घेतलं. आपण वॅट पर सेकंड का नाही घेतलं. वॅट पर सेकंड वॅट इंटू सेकंड का नाही घेतलं. आवर्स का घेतलं. कॉम्प्लिकेटेड होते. कॉम्प्लिकेटेड होतं. कारण सेकंड जर घेतलं मी तर आपल्याला बिल कितीचं देतो आपण दर दिवशी बिल देत नाही. आपण देतो बिल एका महिन्याला. ठीक आहे. मग एका महिन्याला एक कॉन्स्टंट जर सेकंड घेतलं तर सेकंड मध्ये जर आपण हे केलं तर ते युनिट्स वाढतात त्याचे एका सेकंड मध्ये हे केलं. आणि आपल्याला मीटर जे आहे आपलं जे घरचं एनर्जी मीटर आहे ते साईज त्याची जवळपास एवढी असते. त्याची साईज एवढी होऊन जाईल अशी एवढी साईज. बरोबर. कारण इथं वाढेल ना. इथं सेकंड केलं हे जर आवर्स मध्ये न ठेवता जर मी सेकंदामध्ये केलं तर हे डबल साईज वाढवावं लागणार आहे. रीडिंग वाढते. रीडिंगचं आपले युनिट्स वाढते. बरोबर. रीडिंगचे युनिट वाढतील. त्यामुळे आपण इथे काय घेतलं आवर मध्ये घेतलं वॅट इंटू आवर किलो वॅट. आणि आणखी त्याला कमी करण्यासाठी रिड्यूस करण्यासाठी आपण किलो वॅट. वॅट जरी धरलं तरी आपल्याला खूप सारे वॅट असतात. एका वॅट लागून हे करत नाही. बरोबर. आणि वॅट इंटू ह्याला आपण युनिट म्हणतो. किती किलो वॅट इंटू आवरला आपण 1 युनिट म्हणतो. आणि या 1 युनिट मल्टिप्लाय बाय आपले जेवढे युनिट्स मल्टिप्लाय बाय तेवढे रुपये. किती रुपये. एक युनिटला जर 8 रुपये जर आपण देत असेल 1 इंटू 8 आणि त्याचं मल्टिप्लिकेशन येतं आपल्याला बी. हे असतं आपलं बी. ठीक आहे. समजलं का. हो. काय समजलं. एनर्जी पॉवर पहिल्यांदा समजलं. करंट. इलेक्ट्रिसिटी आपण काय आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहे. काय राहून इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. त्यासाठी आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला करंट काय असतं. प्रॅक्टिकली माहित पाहिजे आपल्याला करंट काय असतं. त्याच्यानंतर माहित पाहिजे व्होल्टेज काय असते. त्याच्यानंतर माहित पाहिजे पॉवर काय असते. त्याच्यानंतर माहित पाहिजे एनर्जी काय असते. हे 4 पॅरामीटर्स आपल्या इलेक्ट्रिसिटीचे फंडामेंटल पार्ट्स आहेत. मी ते आता तुम्हाला एक्सप्लेन केले. बरोबर. काही डाउट्स काही शंका त्याच्यामुळे काही समजलं नाही. सगळं समजलं. आता मला याचे फास्ट मध्ये फॉर्म्युलेचे हे सांगा. फॉर्म्युले सांगा. नाही मी 3 ता 4 ला करतो. लक्षातच राहायला पाहिजे तुम्हाला. करंटचा फॉर्म्युला सांगा. आवाज पाहिजे मला. कोलम पर सेकंड. आवाज पाहिजे मला. कोलम पर सेकंड. कोलम पर सेकंड. कोलम पर सेकंड म्हणजे काय म्हणतो त्याला आपण 1 एम्पियर. 1 कोलम पर 1 सेकंड इज इक्वल टू 1 एम्पियर. 1 एम्पियर. 1 कोलम पर 1 सेकंड इज इक्वल टू 1 एम्पियर. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय. जूल पर सेकंड. जूल पर कोलम. 1 जूल पर 1 सेकंड इज इक्वल टू 1 वोल्ट. 1 जूल पर 1 सेकंड इज इक्वल टू 1 वोल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येईल कोलम 1 जूल पर 1 सेकंड इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर काय येतं पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय. पॉवरचा फॉर्म्युला काय. V into I. पॉवरचा फॉर्म्युला काय. V into I. ठीक आहे. V into I. हे आपल्यासाठी स्टँडर्ड झालं. त्याच्यानंतर जर मी काढलेला फॉर्म्युला काय. जूल पर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजे काय असते पॉवर. त्याला आपण काय डिल्युशन त्याचं हे काय युनिट काय त्याचं पॉवर वॅट. पर सेकंडचं युनिट काय वॅट. काय वॅट. वॅट. कोणी काढले वॅट. वॅट शास्त्रज्ञाने. वॅट शास्त्रज्ञ. वॅट या शास्त्रज्ञांनीच काढले. त्याला आपण लिहितो W. ठीक आहे. हो. त्यांनी कशाने दाखवलं आपण W. त्याला वॅट लिहिण्यापेक्षा W लिहितो. ठीक आहे.
त्याच्यानंतर एनर्जी. एनर्जीचं हे काय? पॉवर इंटू टाइम. ठीक आहे. पुन्हा पॉवरचं काय? पुढे विचार. वॅट. वॅट इंटू आवर. वॅट इंटू आवर. वॅट इंटू आवर. वॅट किलोवॅट नाही तर किती लावलं तर काय फरक पडणार का? मल्टिप्लिकेशन मध्येच आहे. ठीक आहे. त्याला फक्त रिड्यूस करण्यासाठी आपण किलोवॅट लावलं. वॅट इंटू आवर. ठीक आहे. हे झालं एनर्जीचा. आणि आणखी एनर्जीचा आणखी एक मी सांगितलेला फॉर्म्युला कोणता आहे? नवीन असणारा फॉर्म्युला सांगा. एनर्जीचा मी आज सांगितलेला फॉर्म्युला जूल. जूल म्हणजे काय सांगा आता? हे एवढं आपण इथे यूज केलंय. जूल इथे यूज केलंय. जूल म्हणजे काय ते सांगा आता? जूल म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन 1 न्यूटन पर मीटर. पर 1 मीटर. हां. करेक्ट. 1 न्यूटन फोर्स जर मी एका सब्जेक्टला कोणताही एका सब्जेक्ट म्हणतो मी, ऑब्जेक्ट सब्जेक्ट काही म्हणू शकता. याला सब्जेक्टला जर 1 न्यूटन फोर्स जर मी ढकललं आणि ती गोष्ट 1 मीटर पर्यंत डिस्प्लेस झाली. काय झाली? डिस्प्लेस. 1 मीटर पर्यंत डिस्प्लेस झाली. इमॅजिन करा. इमॅजिन एक सब्जेक्ट आहे, कोणता तरी सब्जेक्ट आहे. हे सपोज हे सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्या सब्जेक्टला मी 1 न्यूटन फोर्सनी जर पुश केलं किंवा त्याला पुश केलं आणि त्यांनी 1 मीटर पर्यंत त्यांनी डिस्प्लेस झाला. किती झाला? 1 मीटर युनिट मीटर पर्यंत डिस्प्लेस झाला. तर मग ह्याला काय म्हणताय? आपण किती एनर्जी लावली याला? किती एनर्जी लावली? फोर्स मी न्यूटन मध्ये लावलाय. फोर्स न्यूटन मध्ये लावलाय. एनर्जी मी त्याला जूल्स मध्ये लावली. त्याला काय म्हणतात? 1 जूल. एनर्जी ऑफ फोर्स मध्ये डिफरन्स आहे. एनर्जी ऑफ फोर्स मध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे ते सांगतोय. न्यूटन ही झाला फोर्स. न्यूटन काय? एक फोर्स आहे. एक न्यूटन फोर्स लावलाय मी. ठीक आहे. कोणत्या पण ऑब्जेक्टला काही पण काम करण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते. ती एनर्जी मी प्रोव्हाइड केलेली एनर्जी किती आहे? जूल. ठीक आहे. एनर्जी दिसत नाही. हो. न्यूटनचं डिस्प्लेसमेंट दिसते. आपण एनर्जी लावली. मी सपोज म्हणलं की एनर्जीच लावली नाही मी, कोणत्या गोष्टीला एनर्जीच लावली नाही, तर मग हे होणार आहे का? डिस्प्लेस होणार आहे का? नाही. त्या न दिसणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतोय? जूल. कोण लावली? मी लावली. आता हे आपल्या इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स मध्ये मी फिजिक्स पण मिसळले ते इझी करण्यासाठी. हे जे न्यूटन जूल जे आहे ते फिजिक्स मध्ये येतं आपल्या. ते इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स मध्ये मिसळून का सांगितले? कारण मला या प्रश्न सूत्र सापडत नव्हतं. वॅट इंटू आवर्स का असतं? इंटू का असतं? आपण दरवेळेस सेकंदाला डिवायडेशन मध्ये घेतो ना. मीटर पर सेकंड स्पीडचं युनिट काय? स्पीडचं युनिट काय? आपण गाडीवर जे जातो ते असतं मीटर पर सेकंड असतं, पर सेकंड असतं. पण इथं आपण एनर्जी मध्ये इंटू आवर करतो. वॅट आवर. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. या छोट्याशा प्रश्नासाठी मी एवढं शिकून घेतलं, एवढं सगळं अॅनालाइज केलं आणि त्याचं रिझल्ट आता सांगतो तुम्हाला. ठीक आहे? समजलं? आणखी काही डाऊट्स? माझ्या जागी ओव्हरडोस? ब्रेनवर ओव्हरडोस? आणखी काही शिकू? बस झालं भाऊ. समजलं का हे? एक क्वेश्चन सांग. एनर्जी मीटर मध्ये किती युनिट पडल्यानंतर 1 वॅट होते? म्हणजे एनर्जी मीटर मध्ये किती युनिट पडल्यानंतर 1 वॅट? मी तुला हे सांगितलं ना, किलो युनिट आवर. किती ग्लो झाल्यानंतर ब्लिचिंग. आता एक ग्लो झाल्यानंतर करंट फ्लो झाल्यास किती करंट झाल्यास आपल्या टेन्शन आपण किती एनर्जी कन्झ्युम केल्यानंतर 1 युनिट पडते. वन आवर मध्ये एनर्जी. क्वेश्चन काय आणि काही ग्लो मीटर वरती जेव्हा ग्लो ऑन ऑफ होतो किती वेळेस ऑन ऑफ झाल्यानंतर 1 युनिट पडतो. किती वेळेस ग्लो झाले? डिजिटल एनर्जी मीटर आहे ना, त्याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये LED लावलेली असतात. ते LED किती वेळेस ऑन ऑफ झाल्यानंतर, म्हणजे किती वेळेस हे झाल्यानंतर 1 युनिट पडते. किती पाहिलं नाही, माहिती नाही. म्हणजे मी त्याला काय सांगितलंय, मी तुम्हाला वॅट आवर काय आणले ते सांगितलंय. बरं शोधत नंतर.
हा बस झालं. ठीक आहे current त्याच्यावर. ते ग्लो होण्याचा काय संबंध आहे आपल्याला एनर्जी आपल्याला पैसे द्यायचे जा समज नाही आपण